नमस्कार मंडळी. नवीन वर्षाच्या या नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि समाधानच घेऊन येवो ही माझी सदिच्छा. तर मंडळी, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षातला पहिला मोठा सण येत आहे आणि तो म्हणजे संक्रांत. बरं, संक्रांत म्हणजे काय? तर ऋतूचं चेंज होणं, थंडीपासून उन्हाळ्यामध्ये आपण जाणं. तसंच मनाचे पण खूप वेगवेगळे भाव बदलत असतात प्रत्येक वेळी. पण हे सगळं जाणण्यासाठी की संक्रांतीला आपण काय केलं पाहिजे, संक्रांती कुठपर्यंत मर्यादित आहे, संक्रांतीला आपण काय काय करू शकतो आपलं आयुष्य बदलण्यासाठी, हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना, तर पूर्णपणे हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. आणि तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असेल. तर मंडळी, संक्रांत येते आहे आणि संक्रांतीला बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये काही ना काही वेगवेगळे चॅलेंजेस असतात. बरं, चॅलेंजेस असणं चांगलं असतं की वाईट असतं हा वेगळा मुद्दा आहे. पण चॅलेंज आपल्या लाईफमध्ये असणं म्हणजे आपली प्रगती करणं, आपल्याला बदलणं, आपल्यामध्ये वेगळा दृष्टिकोन आणणं आणि आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणणं. कारण आपण बऱ्याच चॅलेंजेसमधनं जेव्हा बाहेर पडतो ना, तेव्हा आपण काहीतरी वेगळे बनलेलं असतो आणि त्यामुळे आपल्या विचारांची प्रगल्भता एक वेगळी बनलेली असते, आपली थॉट प्रोसेस वेगळी झालेली असते. आणि संक्रांत पण तेच आहे. जसे भाव आपले बदलतात तसंच संक्रांत एक ऋतू बदलणार आहे. म्हणजे जी थंडी आहे आताची, ती उन्हाळ्यामध्ये कुठेतरी आपण पाहणार आहोत. संक्रांतीनंतरचा ऋतू आहे उन्हाळा. मग उन्हाळा म्हटलं की कशाला आलाय उन्हाळा वगैरे असं असं मनाला वाटतं आपल्या. पण हरकत नाही, आता ऋतू आहे, निसर्ग आपलं काम करते, आपण आपलं काम करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जेव्हा संक्रांतीचा दिवस आहे तेव्हा आपण सगळ्यांना सांगत असतो तिळगुळ घ्या, गोड बोला. आपण अगदी तिळाचे लाडू वगैरे पण आपले बनवतो. तर जेव्हा आपल्याला एखादं नातं जपायचं असतं, बरोबर, कारण आत्ता ना युनिवर्समध्ये 3च मोठे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्स आहे फायनान्स, रिलेशनशिप आणि हेल्थ. हे 3 मोठे प्रॉब्लेम्स आहेत. बरं, ह्या 3 मोठ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला कसं फेस करायचं आहे, तर सगळ्यात ह्या 3 खास कारणांसाठी मी खूप सुंदर अशा टिप्स देणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो. ज्यांचं आरोग्य सतत खराब राहतं, जे सतत आजारी राहतात ना, त्यांनी हे अगदी ऐका व्यवस्थित. आणि आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा सतत लावत असतो ना, जेव्हा तो आपण रोज साफ करतो किंवा जेव्हाही तुम्ही तो दिवा आठवड्यामध्ये एकदा साफ करत असाल, तर त्या दिव्यामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवायचं साफ झाल्यानंतर. आणि ते जे पाणी आहे ते एका बॉटलमध्ये भरायचं. दिवा छोटासा असतो, बरोबर, पण त्या दिव्याची ऊर्जता म्हणजे ती ऊर्जा असते. तुम्ही सदैव देवाजवळ तो दिवा तेवत ठेवलेला असतं, म्हणजे तुम्ही अग्निदेवतेला तिथे सतत ठेवलेलं असतं जागतं. आणि त्या दिव्यामध्ये जे पाणी असतं त्याची ऊर्जा म्हणजे उच्च कोटीची तयार झालेली असते. कारण देवाच्या पुढे जो लागला जाणारा दिवा आहे ना, तर तिथे त्याच्यामध्ये जी ताकद आहे ती बाकी कशातही नाही आहे. त्यामुळे जो दिवा आहे त्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवायचं. थोडा वेळ 10 मिनटं ते पाणी भरून ठेवायचं दिवा साफ केल्यानंतर. आणि ते पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं. आणि रोजचं जे आपण पाणी पितो त्या पाण्यामध्ये थोडं थोडं म्हणजे तुम्ही 4-5 थेंब थेंब ते पाणी टाकू शकता. त्याने तुम्ही जे पाणी पिता, तुमच्या जगमधलं पाणी, तुमच्या बॉटलमधलं पाण्याची ऊर्जा प्रचंड वाढवतं ते. त्याच्यामुळे काय होतं की ते पाणी जे आहे ते तुमच्यासाठी एका हिलरचं काम करतं. आणि ही सुरुवात तुम्ही संक्रांतीपासून करू शकता. संक्रांतीला आपण काळी वस्त्र घालतो, कारण संक्रांत कशावर येते हा विषय आत्ता नाही आहे आपला. आपला विषय आहे की संक्रांतीपासून ऋतू चेंज होणार आहे आणि आपल्या आयुष्यातले चॅलेंजेस जे आहेत त्याला आपण कसं सुसह्य करू शकतो किंवा कसं कुठल्या ना कुठल्या हेल्पने आपण त्यांना आपल्या आयुष्यामध्ये काढून टाकू शकतो. सो हेल्थचं सगळ्यात पहिला मी सांगितलेलं आहे की दिव्याचं पाणी जे एका बॉटलमध्ये भरायचं आणि एक आठवडा तरी ते चालवायचं. 4-5 थेंब पाणी आपल्या रोजच्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकत राहायचं. त्यांनी उच्च कोटीची ऊर्जा तुम्हाला मिळेल. तुमच्या शरीराला एक वेगळ्या पद्धतीचं डिवाईन हिलिंग मिळेल. त्यामुळे आपोआप ती डिवाईन प्रोसेस जी आहे हिलिंगची, तुम्हाला तिची जाणीव पण होईल आणि तुम्हाला त्याचे चेंजेस पण दिसायला लागतील. दुसरं हेल्थसाठीचं आणखीन एक सांगायचं की हातामध्ये आहे ना एक आसन घ्या. म्हणजे हातात हा आसन घेऊ नका, आसन हांतरा. हातामध्ये एक ग्लास घ्या, त्याच्यामध्ये त्या दुसरा हात आपल्या त्या पाण्यामध्ये ठेवायचा, पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा. आणि जेव्हा आपण बसतो तेव्हा आपण तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा. 11 वेळा तारक मंत्र म्हणून आपण काय करायचं, तर ते जे पाणी आहे तारक मंत्र 11 वेळा म्हटलेलं पाणी, तर ते सिद्ध झालेलं आहे पाणी.
तर ते पाणीही तुम्ही असंच वापरू शकता, कारण सिद्ध झालेलं पाणी असंच वापरायचं असतं. जेव्हा पूर्ण ग्लास पिण्यापेक्षा किंवा रोज जर तुम्ही 11 वेळा मंत्र म्हणणार असाल, ते तारक मंत्र म्हणणार असाल ना, तर रोज 11 वेळा म्हणून त्या ग्लासवर ते पूर्ण ग्लास पाणी प्या आणि तुम्ही त्याचा चमत्कार पहा. तुमच्या आरोग्यामध्ये इतकी सुधारणा होईल, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येईल. कारण जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वामींचा तारक मंत्र आहे. त्यामुळे मंडळी, त्या पाण्याची जी उच्च कोटीची ऊर्जा आहे, जी तुमच्या शरीराला हील करणार आहे, तुमच्या शरीरामध्ये ते पाणी जाणार आहे. मग तुम्ही विचार करा, कसले आजार आणि कसलं काय जे काही आहे ना, ते स्वामींच्या शक्तीने, स्वामींच्या त्या तारक मंत्राने आहे ना, खूप निवळायला लागेल आणि तुम्हालाही खूप बरं वाटायला लागेल. तर मंडळी, हे 2 मी खूप सुंदर उपाय तुम्हाला आरोग्यासाठी दिलेले आहेत. तिसरा उपाय मी देणार आहे रिलेशनशिपचा. आता बघा, बऱ्याच रिलेशनशिपमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत ना, की एका घरात लोक राहतात पण एकमेकांची तोंडं पाहत नाहीत, एकमेकांशी बोलत नाहीत, कोणाकोणाचे बाहेर काही अफेअर चालू आहेत, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर आहेत. तर मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या की एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर आहे ना, तर तिथे तुम्हाला काय करायचं, त्याच्यावर माझा एक खूप सुंदर व्हिडिओ आहे, प्लीज तो पाहून घ्या. पण आज जे मी सांगणार आहे इथे, तर त्यासाठी तुम्ही एक लक्षात घ्या, नवरा बायकोंमधले जे वाद आहेत, ते जे तुम्हाला वाटते की ते कुठेतरी सुटावेत, घरामध्ये एकदम सुख आणि शांतता नांदावी ना, तर काय करायचं, ॲमेझॉनवर पिंक कलरच्या मेणबत्ती मिळतात. हा एक छोटासा स्पेल मी आज तुम्हाला सांगणार आहे. ॲज अ स्पेल कास्टर मी हा स्पेल तुम्हाला सांगते आहे की एक छोटासा ना एक पिंक कलरची मेणबत्ती तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल. ती मेणबत्ती आणायची, ती मेणबत्ती मागवून घ्यायची. ती मेणबत्ती जेव्हा तुम्ही फ्रायडे वगैरे हा दिवस असेल त्या दिवशी काय करा, पण सुरुवात संक्रांतीपासून करा याची. संक्रांतीला पहिल्या दिवशी काय करायचं, ती मेणबत्ती आहे ना, तर ती व्यवस्थित आपण एक प्लेट घ्यायची, ज्या प्लेटमध्ये आपण जेवत नाही पाहिजे, तुम्ही एक नवीन प्लेट आणा छोटीशी, त्याच्यावर त्या प्लेटला पूर्णपणे आपल्या उदबत्तीचा धूर वगैरे दाखवून प्लेटला पहिले क्लीन्स करा. नंतर तुम्हाला त्या मेणबत्तीला धूर वगैरे दाखवून मेणबत्ती पण क्लीन्स करायची, कारण अनेक हातांमधनं आलेल्या गोष्टी असतात, त्या कुठेतरी त्याची नेगेटिव्हिटी तिथे कनेक्ट असते, म्हणून पहिले क्लीन्स करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या मेणबत्तीवर जर रोज ऑइल तुमच्याकडे असेल, तेही ॲमेझॉनवर मिळतं, रोज ऑइल आणायचं. तर ते रोज ऑइल तुम्हाला मेणबत्ती जी आहे तिलाही क्लीन्स करून, जसं मेणबत्तीला घेतले तसं रोज ऑइलच्या बॉटललाही क्लीन्स करायचं आहे. त्यानंतर आपण ती मेणबत्ती हातात घ्यायची आणि त्याला अफर्मेशन टाकायचं की माझ्या घरामध्ये माझं जी नाती आहेत ती खूप सुखाची आणि समृद्धीची आणि प्रेमाचीच कायम राहणार आहेत. आणि त्यासाठी मी आज हा स्पेल करते आहे किंवा आज मी हे रिच्युअल करते आहे. तर त्याला हे भगवंताला चाळवायचं आहे आपल्याला शेवटी, की हे भगवंता, माझा हा स्पेल सक्सेस तू करणार आहेस आणि धन्यवाद करायचे 3 वेळा. त्या मेणबत्तीला अफर्मेशन दिल्यानंतर ती मेणबत्ती सर्वात प्रथम, आता सपोज ही मेणबत्ती आहे, या मेणबत्तीला खालून पहिले गरम करून त्या ताटात चिकटवायचं आहे. वर मेणबत्ती नाही लावायची, ठीक आहे, खालून पहिले चिकटवायचं आहे. चिकटवलं की मग तुम्हाला इथे जे वात असते मेणबत्तीची, ती वीक आहे ना, त्याच्यावर तुम्हाला 3 थेंब ड्रॉप्स रोज ऑइलचे टाकायचे आहेत. बरं, एक ड्रॉप्स टाकताना तुम्हाला मनामध्ये तेच अफर्मेशन बोलायचं आहे की एक ड्रॉप्स जसजसा जळणार आहे तसतसं माझ्या आयुष्यामध्ये माझं नातं एकदम प्रेमाचं आणि विश्वासाचंच होणार आहे, असं तुम्हाला तिथे अफर्मेशन टाकायचं आहे. आणि ती जी मेणबत्ती आहे ती तुम्हाला साऊथ वेस्टला लावायची आहे. साऊथ वेस्ट म्हणजे काय, तर जो दक्षिण आहे आणि वेस्ट म्हणजे पश्चिम आहे, त्याचा मधला भाग, तिथे ही मेणबत्ती तुम्हाला लावायची. तिथे जागा नसेल तर तिथे जागा नसेल तर थोडीफार जागा करा तिथे. आणि कोणीही घरात असताना करायचं नाही आहे, किंवा घरची लोकं असतील तर ठीक आहे, पण बाहेरचं कोणी येणार असेल तर प्लीज करायचं नाही. आणि हे कुठलंही रिच्युअल तुम्ही कुणालाही सांगायचं नाही आहे. तर ते ऑइल टाकून झाल्यानंतर मेणबत्ती लावायची आहे, पेटवायची आहे. आणि तिथे बसून पण तुम्ही जे अफर्मेशन केलं आहे, डोळे बंद करून आधी ते वातीकडे पाहायचं थोडा वेळ आणि मग डोळे बंद करायचे. वातीकडे पाहताना सेम अफर्मेशन तुम्हाला रिपीट करायचं आहे, डोळे बंद करूनही तुम्हाला सेम अफर्मेशन रिपीट करायचं आहे, प्लस व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुमचं नातं चांगलं झालं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये एकदम जो जोडीदार आहे तो खूप छान वागतोय. मग तो स्त्री असू दे पुरुष असू दे, दोघंही तुम्ही हे रिच्युअल हा स्पेल करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही हे अगदी बिनधास्त करा, तुम्हाला त्याचे अनुभव खूप येतील. संक्रांतीला एक स्पेल झाल्यानंतर तो स्पेल तुम्हाला दर फ्रायडेला करायचा आहे. दर फ्रायडेला करा थोडे दिवस आणि तुम्ही चमत्कार पहा, तुमचं नातं किती सुंदर होऊन जाईल ते.
तर हा झाला नात्यासाठीचा स्पेल. आता जो स्पेल, आता मी तुम्हाला जे रिच्युअल देणार आहे ना, ते आहे पैसे, फायनान्स. प्रत्येकाला फायनान्शियली फ्रीडम हवे असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फायनान्स कुठेतरी बांधला गेलेला असतो. बरेच जण आहेत की ज्यांच्याकडे पैसा खूप येतो पण त्यांच्याकडे तो टिकत नाही, आणि बरेच जण असे आहेत की ज्यांची खूप मेहनत चालू आहे पण त्यांच्याकडे पैसाच येत नाही आहे, उधाऱ्या वाढत चालल्यात, लोन वाढत चालले. तर अशा लोकांनी काय करायचं आहे, ज्या ज्या लोकांकडे आपले पैसे अडकलेले आहेत ना, अशा लोकांचं एका पेजवर, म्हणजे प्लेन पेजवर पिंक पेनने नाव लिहायचं आहे. त्याच्या खाली तुमची अमाऊंट लिहायची आहे आणि त्याच्या बॅक साईडला तुमचं नाव लिहायचं आहे आणि तुम्हाला पैसे मिळाले असं तिथे एक वाक्य लिहायचं आहे की मला या व्यक्तीकडून माझे सगळे पैसे मिळाले, असं वाक्य लिहून बघा. ज्यांचे अडकले त्यांच्यासाठी हा पहिला एक रिच्युअल मी सांगते आहे. तर वाक्य लिहून एक मधाची छोटी बॉटल घ्यायची आहे. चिठ्ठी छोटी असावी, फार मोठी नसावी, चिठ्ठी एकदम छोटी करावी. त्याच्यात छोट्या छोट्या अक्षरांनी लिहायचं आहे. लिहायचे आपल्यासाठी नाही, युनिवर्समध्ये आपण तो मेसेज सोडतोय म्हणून छोट्याने लिहायचा आहे. आणि जेव्हा ती चिठ्ठी तुम्ही लिहिता त्याच्या चिठ्ठीची घडी करा किंवा रोल करा आणि ती त्या बॉटलमध्ये ठेवून द्या. बॉटल बंद करा, बॉटलवर हात ठेवून अफर्मेशन करा जे तुम्हाला हवे, जे तुम्ही चिठ्ठीत लिहिलेलं आहे. अफर्मेशन केल्यावर ती जी बॉटल आहे ती एका जागी अशी ठेवून द्या ना की जिथे कोणाचाही हात लागणार नाही. ती एकदा ठेवली तुम्हीही ती बॉटल ठेवून विसरून जायचं आहे. दुसरी गोष्ट पैशांसाठी सांगते की संक्रांतीच्याच दिवशी करण्यासारखं खूप सुंदर असं रिच्युअल आहे. या दिवशी काळ्या कपड्यांचं, काळ्या उडीदचं वगैरे तुम्ही दान करा. आणि हे जे दान कराल ना ते 7 वेळा तुमच्या डोक्यावरनं तुम्हाला उतरवायचं आहे आणि मग दान करायचं आहे. त्याच्यामध्ये काही जण असतात की पैसे द्यायचे असतील तुम्हाला कुणाला तर तुम्ही पैसेही देऊ शकता. तुम्ही या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी सकाळी पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अंघोळ करा. आणि घरात जर तुम्हाला पावित्र्य नांदवायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा त्या दिवशी होम कराल किंवा एखादी पूजा कराल तेव्हा छोटंसं आपलं पात्र असतं ज्याच्यात आपण धूप अगरबत्ती वगैरे करतो. म्हणजे धूप तर नॉर्मली आपण एक भांडं असतं, धूपदाणी किंवा धूपाचं भांडं, ते घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला धूप लावल्यानंतर त्या धूपामध्ये पांढरे तीळ टाका, लवंग ठेवा आणि थोडं हिंग टाका त्याच्यामध्ये आणि पूर्ण घरभर हा धूप फिरवा. याने तुमच्या घरामध्ये आहे ना पूर्णपणे सकारात्मकता नांदायला लागेल, नेगेटिव्हिटी निघून जाईल. पण मंडळी, हे सगळं जर तुम्हाला वाटतंय तुमच्या आयुष्यामध्ये घडावं, जितकं मी जीव तोडून तुम्हाला सांगते आहे, त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या घरामधली पहिली अडगळ दूर करा. कारण बरेचदा असं होतं की अडगळ असल्यामुळेही आपले कुठलीही कामं होत नाहीत. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला पितृदोष असेल तरीही तुमची कामं कुठे ना कुठे अशीच अडली जातील. मग पितृदोषाचे उपाय जर तुम्हाला करायचे असतील तर प्लीज माझा त्याच्यावरही व्हिडिओ आहे, तर तोही तुम्ही पाहून घ्या. म्हणजे अमावस्या पौर्णिमेचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये माझं छायादान असतं किंवा पितृचं तर्पण कसं करायचं की पितृंना दिवा कसा लावायचा हे सांगितलेलं आहे. तर प्लीज ते व्हिडिओही पाहून घ्या तुम्ही. आणि तुमच्या घरामध्ये तुमचं वास्तूचा काही दोष आला असेल तर वास्तू दोषामुळेही प्रॉब्लेम्स होतात. तर माझे असे बरेच याच्यावर व्हिडिओ आहेत, तर प्लीज तुम्ही पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांची मदत करा. माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून मिस्टिकल एराशी जोडले जा. आणि मंडळी, बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे, कारण माझे व्हिडिओ नवीन पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सर्वात महत्त्वाचं, कॉमेंटमध्ये मला सांगा की संक्रांतीला तुम्ही अशा पद्धतीचं काही करता का, आणि जे करतायत किंवा नाही करत, ज्यांना नसेल मला कॉमेंटमध्ये काही सांगायचं त्यांनी श्री स्वामी समर्थ तरी कॉमेंटमध्ये लिहिलं पाहिजे. तर म्हणजे पुन्हा नवीन विषयासह मी नक्की तुम्हाला पुन्हा तुमच्या समोर येईल. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.